नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी नागेश शिंगेवर. मी मागच्या 30 वर्षापासून शेतकऱ्यासोबत जमीन स्तरावर काम करतोय. हळदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर काय आपण प्रयोग केलं, कसं केलं तर आपलं उत्पन्न दीड ते डबल उत्पन्न होईल आणि काय काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी थोडं पाहू टाकून. आजचा ते मी सोयाबीन आणि कापसाचा असेच काही भाग बनवलेले आहेत. थोडंसं तंत्रज्ञान वेगळं आहे याच्यासाठी की ते सजीवला जसं मानव सजीव आहे, जनावरं सजीव आहेत, तसे पिकंसुद्धा सजीव आहेत. सजीवाला बी त्या पिकाला सुद्धा सजीवासारखं म्हणजे माणसांनी प्राण्यासारखंच पाहिजे हे मला एक सांगायचं होतं आणि त्याला त्या पद्धतीने करावं लागतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण थोडीशी जर काळजी घेतला तर हे शक्य आहे आणि अवघड काही नाही. अवघड म्हणलं तर सगळंच अवघड नाही तर काही नाही. ठीक असो. हळदीचं सांगायचं झालं तर हळद बऱ्याच पिकाचा भाव 17, 18, 19, 20 पर्यंत चालू आहे क्विंटलचा. मला वाटतं थोडी जर काळजी घेतला तर तुमचं उत्पन्न जे बी काय 15, 16, 17, 18 क्विंटल काढणार आहेत त्यांना 30पर्यंत 30, 35, 40 पण काढू शकतो. फक्त त्यासाठी थोडं तेच वावर तेच सगळ्या गोष्टी मग थोडं जर बदल जर घडून जर उत्पन्न वाढत असेल तर का करू नये, हा विषय होता. तर त्यासाठी एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की आता पूर्व मशागतच्या वरती सांगतो मी. हळद पीक जमिनीत वाढणार असल्यामुळे जमीन जेवढा भुसभुशीत असेल तेवढे हळदीचे उत्पादन जास्त चांगले मिळते. जमीन याला घट जमत नाही. कारण निवडलेल्या जमिनीची 18 ते 22 सेंटीमीटर खोल नांगरटी करावी. नांगरटी मार्चच्या मध्यात किंवा त्या अगोदर करावी व 1 ते 2 अकराच्या पळ्या देऊन ढेकळ फोडून जमीन भुसभुशीत करावी व पाळीपूर्व बहुवार्षिक तणे व शेतातील काडी कचरा नष्ट करावा. हे काम हे तुम्हाला मार्च एप्रिलमध्येच करता यायला पाहिजे. कारण का आता आजकाल शेतकरी पेरण्याच्या अगोदरच लागवड करण्याच्या अगोदरच करतायत. ते चुकीचं आहे 100%. कारण का जमीन जर तापू दिलं तर बरेच काही जीवजंतू तुमचे घातक जीवजंतू मरतात. त्याचा तो फार मोठा रोल आहे. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 3 ते 4 टन, आता 3 ते 4 टन ट्रॅक्टर चांगले कुजलेले शेणखत टाकावे. तर शेणखत असेल आणि कुजलेलं महत्त्वाचं आहे. जर कुजलेलं असेल उकंडा घेऊन टाकला तर तुम्हाला उन्नीचा प्रॉब्लेम येतो आणि निमॅटोडचा हे 2 मेजर प्रॉब्लेम येवलेले. म्हणजे चाकरायला गेलो एक आणि होल आली एक असं होऊ नये. तरी पण माझं म्हणायचं आहे की उकंडा जर कोणी येत असाल तर 1-2 महिने 3 महिने अगोदर कुजवा डिकम्पोजरने. तर तुम्ही त्याच्यावर सुपर भुकटी टाका. डिकम्पोजर टाकून घेऊन जर कुजला तर नंबर 1चं खत 2 महिन्यामध्ये होऊ शकतं. तर तो प्रकार नसेल कुजलेला नसेल तर तुम्हाला फार मोठा प्रॉब्लेम येणार आहे. त्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक बैलगाडी शेणखतामध्ये 1 किलो मिथिल पॅराथिऑन भुकटी मिसळावी. लागवडीच्या वेळी सर्वसाधारणपणे हळदीची लागवड मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जून महिन्याच्या मध्यापर्यंत करता येते. त्यानंतर लागवड केल्यास उत्पादनात घट येऊ शकते. वेळेचं बंधन झालंच पाहिजे. वेळ हे फार महत्त्वाचे आहे. हळदीच्या जाती जे मी जास्त बोलत नाही, फक्त जाती काय आहेत आणि एकाच आपल्याकडे चालते जी शिकवते त्याविषयी थोडं बोलणार आहे. हळदीच्या वाणाची लागवडच्या स्थानाप्रमाणे नावे दिलेली आहेत. सेलम आपल्याकडे चालणारी, सांगलीची राजापूर, विदर्भातील वायगाव, दिग्रस येथील कृष्णा, आंध्र प्रदेशातील टेकुरपेटा, तसेच लोखंडी कडप्पा इत्यादी ह्या जाती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. भारतीय मसाला पीक संशोधन केंद्र कालिकत येथे प्रसारित झालेल्या इतर वाण रोमा, सुवर्णा, सुदर्शन, प्रभा, IISR, आलेपी, सुप्रीम, केदारम, प्रतिभा, शोभा, वर्णा ह्या इतर जाती आहेत. पण आपल्याकडे चालणारी जी जात आहे शेलम. कारण हे जर चांगले येत असेल तर दुसऱ्या जाती घेण्यात काय अर्थ नाही आणि परेशान होण्यात काय मतलब नाही. कारण का त्याच्याविषयी त्याचे गुणधर्म काय आहेत त्या जातीचे ते फक्त आलं पाहिजे. जातीचे गुणधर्म नाही बघत तर आपल्याला नुकसान होऊ शकतं. त्यासाठी आपल्याकडे सर्व सिलीम ही जात चांगली येतं आणि मला मला वाटते बा तुम्ही सेलम ही जात घ्यायला पाहिजे. महाराष्ट्र या वाहनात सर्वात जास्त क्षेत्रावर लागवड केली जाते. वाहनात हिरवी पाणी येतात. पानाची संख्या ही 15 ते 20 आहे. झाडाची उंची 5 फुटापर्यंत असून 3 ते 4 फूट येतात. या फुटाची संख्या हे 3 ते 4 फूट येतात. पक्व होण्यास 8 ते 9 महिने लागतात. या वाहनाच्या हळकुंडाचे साल पातळ रंग केशरी पिवळसर असतो. हळकुंडे व उपहळकुंडे जाड व ठसठशीत असतात. कुरकुंचित 4 ते 5% तर हळकुंडातील पेऱ्याची संख्या 8 ते 9 असते. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान जास्त आर्द्रता व सतत रिमझिम पाऊस असल्यास फुले येतात. ही जात करपा रोगास बळी पडते. सगळ्यात जास्त करपा रोग याच्यावर येतं आणि सर्वसामान्य आहे. याच्याविषयी जास्त न बघता आपल्याकडे सगळेजण सर्वसाधारण सर्व शेतकरी शिलम घेतात आणि शेलीचीच निवड शेतकरी हे करायला पाहिजे. तर त्याच्यानंतर ते बेने निवडतात. बेने निवड कुठली व्हायची घ्यायचं तर ते म्हणजे बंडा म्हणतो म्हणजे जेटा गड्डे बेने याचं वजन किती असायला पाहिजे. 50 ग्राम वजन असायला पाहिजे त्याचं. अंगठा गड्डे बेने त्याचं 40 ग्रामाचं वजन असायला पाहिजे.
लाईट वेट म्हणजे कमी वजनाचे असेल 30 ग्राम, कमीत कमी 30 ग्रामचं वजन असायला पाहिजे. कारण का लई छोटे आणि लई मोठी बी तुम्ही जर बेणी घेत असाल तर चुकीचं आहे. मग ती घेऊन म्हणजे त्याचं आपल्याला म्हणतात ना बाबा एखादं तर साखरेच्या ऊसाचे वगैरे चांगले बेणं ते 12 महिन्याचं असेल ते चुकीचं होईल. कारण का 9 ते 10 महिन्याचं असायला पाहिजे. मग ते घेतलं त्याच्यात साखर जास्त असते आणि 8-9 महिन्यात घेतं साखर कमी असते. तसं इथं सुद्धा होऊ शकतं. साखरेचा विषय नाही म्हणजे बेणे घेण्याचा विषय आहे. ते समजून घेतल्या सगळ्या गोष्टी होतात. कारण का बेणे हा फार रोल मोठा आहे आपल्या उत्पन्नामध्ये. हळद लागवडीमध्ये बेण्याची निवड ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हळदीचे बेणे म्हणून हळकुंड व जेठे गड्डे दोघांचाही उपयोग होतो. परंतु जेठे गड्डे बेणे म्हणून वापरावे. बेणे म्हणून निवड केलेल्या जेठे गड्ड्यांची सुप्तावस्था संपलेली असावी. डोळे न कळत फुगलेले असावे व वजन 30 ते 35 ग्रॅमपेक्षा जास्त असावे. कुजलेले अर्धवट सडलेले बेणे वापरू नये. हळद लागवडीसाठी 4 ते 5 सेंटीमीटर लांब 1 ते 2 डोळे असलेले जेटे गड्डे वापरल्यामुळे उत्पादनात वाढ होते. हळदीची बेणे लागवडीचा खर्च फार मोठा येतो. सर्वसाधारण जेठ्या बेणे 1500 ते 2000 किलो प्रति हेक्टर लागतात. जेवढा मोठा खर्च कमी करण्यासाठी पहिल्या वर्षी बेण्यापुरतीच 8 ते 10 गुंठे क्षेत्रात लागवड करण्यात यावी व पुढील वर्षी स्वतःची बेणे वापरून मोठ्या प्रमाणावर हळद लावावी. त्यामुळे खर्चातही बरीच बचत करता येते. ते झालं बेण्याच्या बाबतीत. तर बेणे प्रक्रिया ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. बेणे प्रक्रिया सांगितलं झालं. कंदमाशी व कंदकुज रोग हळद पिकात होऊ नये म्हणून आपल्याला खालील प्रक्रिया करायची. एक आहे पहिली रासायनिक प्रक्रिया करायची, त्यानंतर जैविक करायची. रासायनिक प्रक्रिया 4-8 दिवस अगोदर करून ठेवता येतं आपल्याला. आणि मी म्हणतो की ते लागवडीच्या अगोदर हे दोन्ही प्रक्रिया 1 दिवस अगोदर काय होऊन जायला पाहिजे. आणि कमीत कमी रासायनिक आणि जैविकच्या प्रक्रियेमध्ये कमीत कमी 30 म्हणजे 3 तासाचं तर अंतर असायला पाहिजे. पहिलं रासायनिक प्रक्रिया करायची. त्याच्यामध्ये क्विनॉल्फास किंवा प्रोपेनॉफास किंवा क्लोरोपायरीफास हे 15 लिटर पाण्यात 30 ml घ्यायचं आहे. जारवा म्हणजे काय की बुवा मुळात जल्दी लवकर फुटायला पाहिजे, लवकर यायला पाहिजे मुळा. म्हणजे तिथं फुटवा लवकर फुटायला पाहिजे त्यासाठी जारवा म्हणून आहे. जर्मिनेटरचं काम करतं. कार्बन डिझेम आणि मॅनकोझेब हे बुरशीनाशक आहे. 30 ग्राम 15 लिटर पाण्यात घ्यायचं आहे. हे रासायनिक प्रक्रिया करून घ्यायची. केल्यानं म्हणजे म्हणतं मी 6-8 दिवस अगोदर केलं तरी चालतं. विषय नाही. पण ते हे मात्र जैविक प्रक्रियेमध्ये तुम्हाला मात्र लागवडीच्या 1 दिवस अगोदर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये जैविक प्रक्रियेमध्ये बायोकिट त्याच्यामध्ये ॲझो, ट्रायको, पी-एस-बी, के-एस-बी, जर्मिनेटर असे काही औषध येतात आजकाल मार्केट. 750 ग्राम तुम्हाला एकरी लागतं. ते 100 लिटर पाण्यात टाकून घ्यायचं आणि कमीत कमी 10 ते 15 मिनिट तुम्हाला बेणे मात्र हे बुडून ठेवावं लागतील. तर ते बुडून ठेवले तरच त्याचा तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. नसतं घेतलं काही काही जण शिपडतात काहीतरी करावं पाहिजे. विनंती आहे की त्यासाठी एक बीज प्रक्रिया जी आहे 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस अगोदर करून घ्या. तरच त्याचा तुम्हाला फायदा भेटू शकते. तर धन्यवाद. याच्यामध्ये सांगायचं झालं तर पुढच्या भागामध्ये आपण घेऊ. त्याचे भाग 3 ते 4 भाग आहेत हळदीचे. त्या भागामध्ये आपण बाकीचं सविस्तर आपण घेऊ आपण. तर तुम्हाला जी क्लिप आवडली असेल आपल्या मित्रमंडळाला पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.